लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. तहसील कार्यालय पैठण येथे एका शेतातून 2 रस्ते केल्याने पिकाच्या नुकसान संदर्भात आमरण उपोषण. मंडळाधिकारी सुनील वाघमारे, ज्ञानेश्वर थोरहत्ते, श्रीकृष्ण थोरहत्ते व इतरांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व शासन परिपत्रकाचे उल्लंघन करून शेतकरी नामे ज्ञानेश्वर दामोदर दसपुते, राहणार नायगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या शेत जमिनीतून बेकायदेशीरपणे 16 फूट रुंद रस्ता बंद करून आणि पिकाचे नुकसान केल्यासंदर्भात मंडळाधिकारी सुनील वाघमारे, ज्ञानेश्वर थोरहत्ते, श्रीकृष्ण थोरहत्ते व इतरांविरुद्ध कारवाई करण्याची मागण्याकरिता पैठण तहसील कार्यालय येथे आमरण उपोषणासाठी दिनांक 16 जून रोजीपासून बसलेले आहेत. उपोषणकर्त्यांची मौजे मायगाव येथील गट नंबर 160 मधील 1 हेक्टर 51 आर व 42 आर अशी एकमेकांना लागून असलेली शेतजमीन आहे. सदरील शेतजमिनीचे उपोषणकर्ते स्वतः मालक व वहिवाटदार गेल्या कित्येक वर्षांपासून शेती करतात. सदरील गट नंबर 160 मधून इतर शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता दिल्याने एक संघ असलेले शेतीचे 2 वेगवेगळे तुकडे झाल्याने शेतीचे नियोजन, सिंचन व्यवस्था, यांत्रिकीकरण तसेच उत्पादन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर दसपुते यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. असे असताना ज्ञानेश्वर थोरहत्ते, श्रीकृष्ण थोरहत्ते व इतर शेतकऱ्यांना पुन्हा त्याच जमिनीतून 16 फूट रुंद रस्ता देण्यात आलेला आहे. त्यामुळे दसपुते या शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झालेले आहे. त्याहूनही गंभीर बाब अशी की शेतकरी दसपुते यांच्या सांगण्यावरून शेतातील उभे असलेले ऊसाच्या पिकाचे तोडून मोठ्या प्रमाणात नुकसान करून मंडळ अधिकारी सुनील वाघमारे यांनी बेकायदेशीरपणे रस्ता तयार केला आहे. कोणत्याही सक्षम आदेशाची प्रत न देता व शेतकऱ्याच्या नुकसानीचा विचार न करता करण्यात आलेली ही कारवाई मनमानी, अन्यायकारक व नियमबाह्य असल्याने मंडळ अधिकारी सुनील वाघमारे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या अगोदरही रहाटगाव येथील माटे कुटुंब मागासवर्गीयांच्या शेतजमिनीवर दरोडेखोरांनी 1 वर्षापासून अतिक्रमण केलेले आहे. त्या संदर्भात माटे कुटुंबियांना मंडळ अधिकारी सुनील वाघमारे यांच्यामुळे फार मोठा त्रास सहन करावा लागला. कारण महसूल अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी 90,000 पेक्षा जास्त रक्कम चलन भरणा केली होती. दरोडेखोरांना शेतातून काढण्याच्या वेळी त्यांनी स्वतःची BP हाय झाल्याचे नाटक करून घटनेचा पंचनामा करणे अगोदरच पोलीस प्रशासन पैठण तेथे त्यांच्या संरक्षणासाठी असताना देखील त्यांच्या शेतातील स्थळ सोडून पळ काढला व रहाटगाव फाट्यावर निघून आले. शेतकरी मदन विलास गायकवाड, आखातवाडा 140 गट नंबर यांच्या शेतातील देखील 7/12 डिजिटल न केल्याने त्यांना शासनाच्या आर्थिक सहाय्य, दुष्काळ, PM किसान योजनेच्या निधीसाठी वंचित राहावे लागले. तसेच चुकीचा, खोटा आणि विसंगत वेळेचा अहवाल सादर करून महसूल प्रशासनाची दिशाभूल आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने मंडळाधिकारी सुनील वाघमारे यांना निलंबन करण्याच्या मागणीसाठी शेतकरी मच्छिंद्र भगवानराव दसपुते, राहणार मायगाव हे देखील आपल्या कुटुंबासहित दिनांक 18 जून रोजी सकाळी 11:30 वाजता उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आमरण उपोषण करणार आहेत. अशा महसूल प्रशासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भ्रष्ट मंडळ अधिकारी व त्यांच्या समवेत असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची खरोखर गरज आहे. महसूल प्रशासनाने झोपेचे सोंग न घेता कडक कारवाई करून तात्काळ निलंबन करावे. माझं नाव ज्ञानेश्वर दामोदर दसपुते. मंडळ अधिकाऱ्यांनी सुनील वाघमारे यांनी माझ्या शेतातून 2 रस्ते दिल्यामुळे मी उपोषणाला बसलेलो आहे. पहिला रस्ता असताना माझ्या शेतातून दुसरा रस्ता दिला तर दिला, पण तो पण 8 फूट कागदोपत्री 8 फूट दिला आणि प्रत्यक्षात 16 फूट ऊसातून नुकसान करून 16 फूट मोकळा करून दिला. करिता यांच्या मंडळाधिकारी सुनील वाघमारे याच्यावर आणि संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा ही माझी अपेक्षा आहे. याच्यासाठी मी तहसील समोर उपोषणाला बसलो आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.